महाराष्ट्र राज्यासाठी आपल्या केंद्र सरकारने 20 लाख घरांची सोडत दिली आहे. म्हणजे बऱ्याच जणांना आता असं गैरसमज झाला असेल की 20 लाख घरं जी असतात ती शहरामध्ये सिडको म्हाडा यासाठी सोडले आहेत का, तर नाही. तर ही 20 लाख घरे आहेत ते ग्रामीण आणि शहरी दोन्ही मिळून 20 लाख घरे सोडण्यात आलेले आहेत. ही 20 लाख घरे घरकुल म्हणून तुम्हाला घरकुलच्या स्वरूपात ग्रामीण भागात दिली जाणार आहेत. तर ही घरांची सोडत ही प्रत्येक प्रवर्गासाठी प्रत्येक वेगळ्या योजनेतून तुम्हाला दिली जाणार आहे. तर ही वेगवेगळ्या योजना म्हणजे प्रत्येक प्रवर्गासाठी, आता समजा बौद्ध घटकांसाठी आणि अनुसूचित जाती व जमातीसाठी जर योजना असेल तर ती कोणती असेल, तर बौद्ध घटकांसाठी रमाई घरकुल आवास योजना आहे. योजनेच्या माध्यमातून बौद्ध घटकांना घरकुल मिळणार आहे. असेच 5 प्रकारच्या घरकुल योजना आहेत ज्या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक प्रवर्गासाठी वेगवेगळ्या योजना आहेत आणि या प्रत्येक प्रवर्गातील व्यक्तींना घरकुल योजनेची सोडत म्हणजे घरांची सोडत ही दिली आहे. त्यासाठी प्रत्येक प्रवर्गासाठी अटीसुद्धा वेगळे आहेत. प्रत्येक प्रवर्गासाठी डॉक्युमेंट्स म्हणजेच कागदपत्रेसुद्धा वेगवेगळे आहेत. तर ही डॉक्युमेंट्स कागदपत्रे कोणती असणार आहेत आणि प्रत्येक प्रवर्गासाठी किती अमाऊंट मिळणार आहे, म्हणजे घरकुलसाठी किती अमाऊंट मिळणार आहे, म्हणजे प्रत्येक प्रवर्गाला वेगवेगळी अमाऊंट आहे. काही प्रवर्गासाठी घरकुलसाठी 1.5 लाख रुपये ते केलं आहे. असं की प्रत्येक प्रवर्गातील डोंगराळ भागातील ज्यांना घरकुल मिळणार आहे त्यासाठी किती मिळणार, किंवा ग्रामीण भागात जे राहतात त्यांसाठी घरकुलसाठी किती अमाऊंट मिळणार आणि शहरी भागासाठी किती अमाऊंट मिळणार हे सुद्धा डिवायडेशन केले आहे. सो याची सर्व माहिती आपण इन डिटेल आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. कारण माननीय शिवराज सिंग चौहान यांनी घोषणा तर केलेलीच आहे, त्यामुळे तुम्हाला आता ही कागदपत्रे तयार ठेवावी लागणार आहेत. त्यामुळे आपण आजच्या व्हिडिओमधून ही कागदपत्रे कोणती असणार आहेत किंवा या योजनेसाठी कोणत्या प्रवर्गातील लोकांना काय अटी असणार आहेत पात्रतेच्या, याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण नवीन अपडेटसाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनसुद्धा ऑन करून ठेवा. त्यामुळे काय होईल, तर तुम्हाला असेच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण गव्हर्नमेंटचे अपडेट वेळोवेळी मिळत राहतील. तर चला तर सुरुवात करूयात या महत्त्वपूर्ण माहितीला. यामध्ये 5 अशा डिव्हिजन आहेत की ज्यामध्ये घरकुल योजना आहेत प्रत्येक प्रवर्गासाठी डिवाइड केलेले आहेत. त्यातील अनुसूचित जाती व नवबद्ध घटकांसाठी योजना आहे ती म्हणजे रमाई आवास योजना. यामध्ये 269 म्हणजेच 269 चौरस फुटाचे घरकुल हे मिळणार आहे. यानंतर याच्या पात्रतेच्या अटी काय असणार आहेत हे आपण पाहूयात. तर त्यातील पहिली पात्रतेची अट आहे ते म्हणजे या योजनेसाठी महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 15 वर्षाचे वास्तव असणे गरजेचे आहे. त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे बेघर किंवा पक्के घर नसले पाहिजे. जो यासाठी घरकुलसाठी अप्लाय करणार आहे याच्यासाठी बेघर किंवा पक्के घर नसले पाहिजे. लाभ घेणारी व्यक्ती आर्थिक जात सर्वेक्षण 2011 प्राधान्य यादीच्या बाहेरचा असावा. तर ह्या आहेत रमाई आवास घरकुल योजनेच्या पात्रतेच्या अटी. तुम्हाला समजले असेल ही कोणत्या प्रवर्गासाठी अटी आहेत. यानंतर सदर योजनेसाठी लाभ कोणते मिळणार आहेत, म्हणजे किती अमाऊंट तुम्हाला घरकुलसाठी मिळणार आहे हे पाहूयात. ग्रामीण भागासाठी जर घरकुल तुम्हाला हवं असेल, ग्रामीण भागात तुम्ही राहत असाल आणि तुम्ही घरकुलसाठी अप्लाय करत असाल तर तुम्हाला 1.32 लाख रुपये म्हणजेच जवळजवळ 1.5 लाख रुपये मिळणार आहेत. त्यानंतर डोंगराळ किंवा लक्षवादी भागासाठी जर तुम्ही राहत असाल, लक्षवादी भागात तुम्ही राहत असाल आणि तुम्ही घरकुलसाठी अप्लाय केलं असेल तर तुम्हाला 1.42 लाख रुपये म्हणजे जवळजवळ 1.25-2 लाख रुपये मिळणार आहेत. तर हे होते तुम्हाला कोणता लाभ मिळणार आहे रमाई आवास योजनेअंतर्गत. रमाई आवास योजना ही एका प्रवर्गासाठी घरकुल योजना आहे. तर तुम्हाला समजलं असेल पात्रतेच्या अटी आणि यासाठी अमाऊंट किती मिळणार ते. या सर्व ज्या योजना आहेत या डिफरंट प्रवर्गातील म्हणजेच वेगवेगळ्या प्रवर्गातील व्यक्तींसाठी ज्या ह्या योजना आहेत वेगवेगळ्या, याची सर्व कागदपत्रे मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे. सो यानंतरची दुसरी योजना आहे ती कोणत्या प्रवर्गासाठी आहे बघा. यातील दुसरी योजना आहे ती शबरी किंवा पारधी किंवा आदिम आवास योजना.
ही योजना ही अनुसूचित जमातीकरता आहे. या योजनेच्या अंतर्गत 269 चौरस फूट घरकुल मिळणार आहे. तुम्ही या प्रवर्गातील लोकांनी जर या घरकुलसाठी अप्लाय केलं तर तुम्हाला 200 चौरस फूट इतकं घरकुल मिळणार आहे. यानंतर यासाठी पात्रतेच्या अटी कोणत्या आहेत, म्हणजे शबरी किंवा पारधी किंवा आदिम आवास योजना जी आहे ही एक घरकुल योजना आहे. ही घरकुल योजना अनुसूचित जाती जमातीकरता आहे. यासाठी तुम्हाला पात्रतेच्या अटी कोणत्या असणार आहेत ते पाहूयात. त्यामध्ये पहिली अट आहे, या योजनेचा लाभार्थी ही महाराष्ट्रातील 15 वर्षाचे वास्तव असणे गरजेचे आहे. त्यानंतर दुसरं आहे तो म्हणजे बेघर किंवा पक्के घर नसले पाहिजे. म्हणजे जो लाभार्थी घरकुलसाठी अप्लाय करणार आहे तो बेघर किंवा पक्के घर नसले पाहिजे. त्याचे लाभ घेणारी व्यक्ती ही आर्थिक जात संरक्षण 2011 प्राधान्यक्रम यादी बाहेरचा असावा. या 3 अटी आहेत की ज्या तुम्ही आता मी प्रवर्ग सांगितला अनुसूचित जाती व जमातीमध्ये जो कोणी समाज येतो त्यांच्यासाठी या 3 पात्रतेच्या अटी या खूप महत्त्वाच्या आहेत. यानंतर पुढचं पाहूयात ते म्हणजे या घरकुल योजनेसाठी कोणता लाभ तुम्हाला मिळणार आहे, म्हणजे किती अमाऊंट. जर तुम्ही घरकुलला अप्लाय केलं असेल तर तुम्हाला किती अमाऊंट घरकुलसाठी मिळणार आहे. त्यामध्ये बघा यामध्ये सुद्धा डिव्हिजननुसार तुम्हाला अमाऊंट मिळणार आहे. जर तुम्ही ग्रामीण भागातून घरकुलसाठी अप्लाय करत असाल तर तुम्हाला 1.32 लाख रुपये म्हणजे जवळजवळ 1.5 लाख रुपये अमाऊंट मिळणार आहे घरकुलसाठी. त्यानंतर डोंगराळ किंवा नक्षलवादी भागातून जर तुम्ही अप्लाय करत असाल घरकुलसाठी तर तुम्हाला जवळजवळ 1.25 लाख रुपये मिळणार आहेत. आणि जर तुम्ही शहरी भागातून अप्लाय करत असाल घरकुलसाठी तर तुम्हाला जवळजवळ 2.5 लाख रुपये हे मिळणार आहेत. तर हे अमाऊंट होती. तुम्ही जर घरकुल अनुसूचित जाती व जमातीतून घरकुलसाठी अप्लाय करत असाल तर तुम्हाला घरकुलसाठी गव्हर्नमेंटकडून इतकी अमाऊंट मिळणार आहे. ही अनुसूचित जाती व जमातीसाठी योजना होती. यानंतरची पुढची योजना आहे घरकुल मिळवण्यासाठीची. ती कोणत्या समाजासाठी आहे पाहूयात. तर ही योजनेचे नाव आहे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत व वैयक्तिक घरकुल योजना. यासाठी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रतेचे निकष असणार आहेत. पहिलं म्हणजे लाभ घेणारे कुटुंब विभक्त जाती आणि भटक्या जमाती प्रवर्गातील असणे गरजेचे आहे. दुसरं म्हणजे कुटुंबाचे उत्पन्न 1.20 लाख रुपये म्हणजेच जवळजवळ 1.5 लाख रुपयेपेक्षा कमी असले पाहिजे. त्यानंतर कुटुंब बेघर किंवा झोपडी किंवा कच्चेवर किंवा पालात राहणारे असावे. तर हे 3 महत्त्वाचे निकष आहेत भटक्या जाती आणि विभक्त कुटुंबासाठी. हे कुटुंबातील जे प्रवर्गातील लोक आहेत यांच्यासाठी. यामध्ये तुम्हाला लाभ म्हणजेच अनुदान अमाऊंट मिळणार आहे ती म्हणजे ग्रामीण भागाकरिता 1.20 लाख रुपये आणि दुसरं म्हणजे डोंगराळ किंवा लक्षवादी भागाकरिता जर तुम्ही घरकुलसाठी अप्लाय करीत असाल तर तुम्हाला 1.5 लाख रुपये घरकुलचे अमाऊंटही मिळणार आहे. तर हे होते भटक्या जाती आणि जमातींसाठी घरकुल मिळवण्यासाठीची योजना. यानंतरची पुढची योजना पाहूयात कोणत्या प्रवर्गासाठी आहे. तर प्रथमतः पाहूयात या योजनेचे नाव काय. तर मोदी आवास घरकुल योजना असे या योजनेचे नाव आहे. यामध्ये योजनेच्या या पात्रतेच्या अटी काय आहेत पहा. लाभार्थी काय पात्रता असावी. आवास प्लसच्या प्रतीक्षा यादीमध्ये नाव असणारे लाभार्थी, आवास प्लस प्रणालीमध्ये नाव असलेले पण ऑटोमॅटिक सिस्टीमने रिजेक्ट झालेले पात्र लाभार्थी आणि जिल्हा निवड समितीद्वारे शिफारस केलेले लाभार्थी हे मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत पात्र असणार आहेत. यानंतर तुम्हाला यासाठी लाभ म्हणजेच किती अनुदान मिळणार पाहूयात. त्यामध्ये सुद्धा 2 डिव्हिजन करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये ग्रामीण भागात तुम्हाला 1.20 लाख रुपये, तर डोंगराळ किंवा लक्षवादी भागातून घरकुलसाठी अप्लाय करत असाल तर तुम्हाला 1.5 लाख रुपये इतके अमाऊंट ही मिळणार आहे म्हणजेच अनुदान हे मिळणार आहे. तर ही होती मोदी आवास घरकुल योजना. यासाठी तुम्हाला पात्रतेच्या अटी काय आणि किती अनुदान मिळणार. यानंतर सर्वात महत्त्वाचं पाहूयात ते म्हणजे तुम्हाला या सर्व योजनांसाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचं आणि पहिलं कागदपत्र आहे तो म्हणजे 7/12 उतारा किंवा मालमत्ता नोंदपत्र.
त्यानंतर दुसरं म्हणजे ग्रामपंचायत, जर तुम्ही गावातून अप्लाय करत असाल तर ग्रामपंचायत प्रमाणपत्र, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जातीचे प्रमाणपत्र, त्यानंतर जो अप्लाय करणार आहे घरकुलसाठी मग कोणत्याही प्रवर्गात असेल त्याचे आधार कार्ड, त्यानंतर त्याचे रेशन कार्ड. तुम्ही घरकुलसाठी अप्लाय करणार आहात तर तुम्ही अनुसूचित जाती किंवा जमातीमधीलच असाल, किंवा तुम्हाला ज्या पात्रतेच्या अटी दिल्या आहेत त्या पात्रतेच्या अटीमध्ये जर तुम्ही असाल तर त्यांच्याकडे रेशन कार्ड हे असणारच आहे. त्यामुळे पुढचं कागदपत्र आहे रेशन कार्ड, त्यानंतर मतदान ओळखपत्र, त्यानंतर पुढचं आहे तो म्हणजे लाईट बिल, त्यानंतर मनरेगा जॉब कार्ड. आता गव्हर्नमेंटच्या सर्व योजना जर मिळवायच्या असतील तर तुम्हाला मनरेगा जॉब कार्ड हे खूप महत्त्वाचे आहे. ते कंपल्सरी तुम्हाला घरकुल योजनेसाठी लागणार आहे. त्यानंतर बँक पासबुक झेरॉक्स, ज्या बँकमध्ये तुम्हाला घरकुलची अमाऊंट घ्यायची आहे, अनुदान घ्यायचं आहे, त्याचं बँक पासबुक झेरॉक्स तुमच्याकडे असणे हे महत्त्वाचे आहे. ही सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असतील आणि वरील प्रवर्गातील तुम्ही असाल, मी जे वरती प्रवर्ग सांगितले त्यातील जर तुम्ही असाल आणि जर तुम्ही वरील सर्व पात्रतेच्या अटीमध्ये बसत असाल तर तुम्हाला घरकुल हे मिळणार आहे. 20 लाख घरकुलांची सोडत ही शासनाने केली आहे, असे माननीय शिवराज सिंग चौहान यांनी लास्ट वीकमध्ये घोषित केलं आहे. तर तुम्हाला सर्व कागदपत्रे, पात्रतेच्या अटी आणि 4 ज्या योजना आहेत त्या समजल्या असतील. सो हा कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा. भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.